मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईला फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येतो, आपल्याला गोळ्या घाला असं म्हणत मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले। देवेंद्र फडणवीसांना आपला बळी घ्यायचा आहे, ते आपली बदनामी करतायत, आता गोळ्या घातल्या तरी चालतील, मुंबईला जाणारच असं म्हणत जरांगे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना आयुष्यातून उठवेल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर जरांगे मुंबईकडे जाण्यासाठी आग्रही असल्यानं कार्यकर्त्यांनी त्यांना सुरुवातीला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी गोंधळ उडाला होता। तेव्हा फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे, त्यामुळे आपण सागर बंगल्यासमोरच आंदोलनाला येतो, आपला बळी घ्या असं जरांगे संतापाने बोललेले आहेत। अरे आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावली एसपी खात्याने। आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब महाराष्ट्रात। मला इकडे कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आणि माग लोकांना माझ्याविरोधात षडयंत्र करून लोकांना सांगतो, याला सांगतो 10% आरक्षण घ्यायला लावा, नाही त्याला संपवा, पोलिसच हाताने याला गोळ्या घाला, नसतं याला औषध द्या डॉक्टरांचा। पाटील साहेब, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या समाजाला बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही यामध्ये एक बांध म्हणून आहे। द्यायचं नाही मला, त्यांना एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण घेणार, आरक्षण घेणार, एकतर त्यांच्यावर गुलाल टाकी, नाही तर मला गेलो त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला मला बळी घ्यायचा ना, येऊ तुझ्या दारात येतो गोळ्या घालून, मराठी दारात टाका, मला गाडी त्याच्या तिकडे घ्या। दरम्यान अंतरवाली सराटी गावात सध्याची काय स्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन। आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत। अजय महाराज बारसकर यांनी अलीकडच्या काळामध्ये जरांगे पाटलावर जे आरोप केलेले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनीच करायला लावले आणि माझी वैयक्तिक बदनामी देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली, अशा प्रकारचा आरोप जरांगे पाटील यांनी या बैठकीमध्ये केलेला आहे। तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मला संपवू शकत नाही, राज्य सरकारनं 10% आरक्षण मराठा समाजाला दिलंय, ते आम्ही नाकारलेलं नाही, मात्र आम्हाला सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी हवी आहे, मात्र ही अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही आणि मी माझ्या मागणीवर ठाम आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मला बदनाम करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे। राज्य सरकार आता सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तर करतच नाही, मात्र मला सगळे सोयरे कायदा हवा आहे, अशा प्रकारची मागणी जरांगे यांनी केली। याशिवाय आता फडणवीस हे या कायद्याची अंमलबजावणी करायला तयारच नाही, मात्र आता फडणवीस हे माझ्या जीवावर उठले आणि त्यामुळेच मी आता सलाईन घेणं बंद केलेलं आहे, अशा प्रकारचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केलेला आहे। आणि आता जर फडणवीस यांना माझा जीवच हवा असेल तर मी मुंबईला येतो, सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। ते आणि त्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरले आणि आता ही गाडी जी आहे या गाडीमध्ये ते बसलेले आहे, ही गाडी कुठल्या दिशेने जाते हे आपल्याला आता पाहावं लागेल। जरांगे पाटील मुंबईवर जाण्याच्या त्यांचा जो निर्णय आहे त्यावर ठाम आहे, मात्र मराठा जे आंदोलक आहे ते त्यांना मुंबईला जाऊ देत नाहीये, कारण त्यांची तब्येत बरी नाहीये। त्यांनी जरांगे पाटलांना मुंबईला जायला विरोध केला आहे, त्यामुळे आता जरांगे पाटलांची पुढची भूमिका काय हे आपल्याला पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली सराटी।